सर्वांना सलाम. आओ सलाम. देवाची स्तुती असो. आपण एका क्षणासाठी उभं राहूया, तोंड न वाजवता उभं राहूया आणि शेजारच्या व्यक्तीला मोठ्याने म्हणूया सलाम. सेकंड करू शकता. फक्त सलाम म्हणायला इतका वेळ लागत नाही. पुन्हा एकदा म्हणूया सलाम. आता म्हणूया नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा. मला दिल्या तुम्ही आभार मानतो. शेजारच्या व्यक्तीला द्या. बसू शकता. बराच वेळपासून तुम्ही बसलेले होता. आता तुम्हाला अजून थोडा वेळ बसायचा आहे, म्हणून थोडे पाय मोकळे व्हावे या दृष्टिकोनातून मी तुम्हाला उभं केलं. बरं, इथे बऱ्याच खुर्च्या रिकाम्या आहेत. जे मागे उभे आहेत किंवा आता उशिरा येत आहेत, तुमचं स्वागत आहे. पण खुर्च्या आहेत पुढे, तुम्ही पुढे येऊन बसू शकता. बर, आता वचनाकडे थोडा वेळ आपण लक्ष देऊ. आनंदी आहात का? किती जण आनंदी आहेत? बर, असं अनेकदा होतं की आपल्याला कुठल्या तरी ऑर्डरची अपेक्षा असते, नाही का? गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये कार्य करणारे जे लोक आहेत, तुम्हाला कदाचित याची आठवण असेल. तुम्हाला तुमचा कॉल आला, तुमची ऑर्डर आली, तेव्हाची कदाचित आठवण असेल की तुम्हाला अपेक्षित होती ऑर्डर, परंतु मग ऑर्डर घरी आल्यानंतर किंवा पोस्टमन तुमचं नाव विचारत आल्यानंतर तुम्हाला मोठा प्रश्न पडला की हे माझंच आहे का? अनेकदा असं होतं. जे क्रिकेटपटू आहेत, प्रसिद्ध क्रिकेटपटू, अनेकांबद्दल असं सांगितलं जातं की सिलेक्शन बोर्डने त्यांना सिलेक्ट केलं आणि त्यांना कल्पना नसतानाही त्यांना क्रिकेट मंडळानं बोलावलं की तुम्हाला आता भारताच्या टीमसाठी खेळायचं आहे. आणि ते आश्चर्यचकित झाले की अरे, मला कसं काय? परंतु क्रिकेट बोर्डानं त्यांच्यावरती व्यक्त केलेला तो एक विशेष भरवसा असतो. त्यांच्या ठायी असणाऱ्या कलागुणांसाठी तो त्यांचा केलेला विशेष सन्मान असतो. आणि आता त्यांनी येऊन भारताची सेवा करावी, खेळाद्वारे सुद्धा ही त्यांच्याकडून अपेक्षा केलेली असते. पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा जो शास्त्रभाग आपल्या समोर वाचण्यात आलेला आहे, या शास्त्रभागामध्ये आपल्याला असं दिसतं की मरियेकडे अचानक एक दिवशी गब्रिएल देवदूत आलेला आहे. हा गब्रिएल देवदूत कोण? हा प्रभू परमेश्वराच्या सानिध्य असणारा, प्रभू परमेश्वराच्या उपस्थितीत असणारा. गब्रिएल या नावाचा अर्थ जर आपण बघितला तर त्याचा अर्थ आहे देवाचा माणूस किंवा देवापासून शक्ती संपादन करणारा माणूस. हा देवापासून शक्ती आणि संदेश संपादन करणारा जो दूत होता, तो दूत मरियेकडे आला आणि मरियेला त्यानं एक संदेश सांगितलेला आहे. आणि त्या संदेशामध्ये काही वाक्य विशेष रीतीनं वापरलेले आहेत, काही शब्द वैशिष्ट्यपूर्णरित्या वापरलेले आहेत, जे आपल्याला इथेच वापरलेले दिसतात. जुन्या करारातील काही लोकांच्या संदर्भात मरियेला बोलल्या गेलेले शब्द वापरले गेलेले आहेत असं आम्हाला दिसून येईल. मात्र मरियेच्या बाबतीमध्ये फारच वैशिष्ट्यपूर्णरित्या या शब्दांचा उपयोग गब्रिएल देवदूत करत आहे. आणि तो 28व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. आता हे जे अभिवादन आहे, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो, हे काही सर्वसाधारण अभिवादन नव्हतं. एखादी व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीला भेटत आहे तर ती शालोम म्हणत असे. शालोम त्याचाच शब्दभ्रंश होऊन आपल्या इकडं सलाम त्याचं बनलेलं आहे. ठीक आहे, त्याला सलाम आपण म्हणतो. तर सलाम म्हणणे, शालोम म्हणणे म्हणजे देवाची शांती आता तुमच्या संगती असो, हे सर्वसाधारण अभिवादन होतं. परंतु आता देवदूत अचानक त्या ठिकाणी अवतरलेला आहे.
तो म्हणतो, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर आहे किंवा प्रभू तुझ्या बरोबर असो. हे एक अद्भुत अभिवादन आहे जे सर्वसाधारण नाही. आणि म्हणून या अभिवादनामधला पहिला भाग जो आहे, कृपा पावलेल्या स्त्रिये, ह्या अभिवादनाकडे आज मी तुमचं लक्ष वेधणार आहे. काय म्हटलेलं आहे मरियेला देवदूतानं, याच्याकडे लक्ष द्या. देवदूत मरियेला म्हणतो, कृपा पावलेल्या स्त्रिये. कृपा, कृपा पवित्र शास्त्रोक्त शब्दांमध्ये जर तिचा अर्थ आपल्याला बघायचा तर कृपेचा अर्थ आहे पापी मनुष्याची लायकी नसताना सुद्धा देवानं त्याच्यावरती व्यक्त केलेली प्रीती. परंतु त्यामध्ये अजून थोडीशी भर घालावी लागेल. पापी मनुष्याची लायकी नसताना सुद्धा देवानं उत्स्फूर्तपणे त्याच्यावर व्यक्त केलेली प्रीती, स्वयंस्फूर्त रीतीनं त्याच्यावरती व्यक्त केलेली प्रीती. खरं बघू जाता मानवाची पापिष्ट अवस्था जी आहे, मानवाच्या ठाई असणारं पाप जी आहे, देवाच्या विरुद्ध बंड पुकारण्याचा स्वभाव जो आहे, देवानं दिलेल्या आज्ञांची जाणीवपूर्वकरित्या पायमल्ली करण्याचा स्वभाव जो आहे, त्यामुळं देव आमचा खऱ्या अंशाने, खऱ्या अर्थाने शत्रू बनलेला आहे. आणि म्हणून त्यानं तुमच्यावर आणि माझ्यावर आमच्या ठाई असलेल्या पापामुळं प्रीती करायलाच नको, दया करायलाच नको. परंतु देव असा आहे ज्याच्या ठाई प्रीती वसते. देव असा आहे ज्याच्या स्वभावामध्ये प्रीती आहे आणि तो स्वयंस्फूर्तरित्या उत्स्फूर्ततेने ती प्रीती पापी मानवावर त्यांची लायकी नसताना सुद्धा व्यक्त करतो. या ठिकाणी मरियेला देवाच्या या स्वयंस्फूर्त रीतीनं व्यक्त केलेल्या प्रीतीचा सन्मान प्राप्त झालेला आहे. कृपा ही देवानं पापी मनुष्याची लायकी नसताना स्वयंस्फूर्त रीतीनं व्यक्त केलेली प्रीती आहे. आणि ती प्रीती तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माद्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाद्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे व्यक्त करतो. नीट ऐकून घ्या मी काय सांगत आहे, हे फार महत्वाचं आहे. हे जर समजलं नाही तर ख्रिस्तीत्व समजलं नाही. ही जी प्रीती आहे जो पापी मानवावरती देव व्यक्त करतो, ती प्रीती देव प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान याद्वारे व्यक्त करतो. तुमचा आणि माझा या कृपेसंती अतिशय घनिष्ठ संबंध आहे. तुम्ही आणि मी स्वतःला जे ख्रिस्ती म्हणवतो, तो ख्रिस्ती शब्द तुम्हाला आणि मला तोपर्यंत लागू होत नाही जोपर्यंत देवानं ख्रिस्ताद्वारे व्यक्त केलेली स्वयंस्फूर्त प्रीती जिची आम्ही लायक नाही, तिचा आम्ही स्वीकार करत नाही. तिचा स्वीकार केला तरच आम्ही स्वतःला ख्रिस्ती असं संबोधू शकतो, अन्यथा नाही, अन्यथा नाही. आणि म्हणून या ठिकाणी बसलेले असताना नाताळ म्हणजे ख्रिस्ताचा जन्म साजरा करत असताना आम्हाला मरियेप्रमाणे स्वतःला आठवण द्यायची आहे की मी माझी लायकी नसताना देवानं स्वयंस्फूर्तरित्या, खरं बघू जाता त्यानं त्याचा क्रोध व्यक्त करायला पाहिजे होता, परंतु क्रोध व्यक्त न करता तुम्ही आणि मी जी त्याची सर्वोत्कृष्ट हस्तकृती आहोत, आम्हावर त्यानं प्रीती व्यक्त केलेली आहे. तुम्ही आणि मी देवाच्या प्रीतीचे उपभोक्ते आहोत आणि त्या प्रीतीला आपण कृपा म्हणतो. त्या प्रीतीला आपण कृपा म्हणतो. आता तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जेव्हा देवानं व्यक्त केलेली ही जी स्वयंस्फूर्त प्रीती आहे, ही जी कृपा आहे, ती जेव्हा प्रवेश करते तेव्हा काय काय घडतं. म्हणजे ख्रिस्ताचा जन्म जर आमच्या जीवनात घडत आहे, ख्रिस्ताचा प्रवेश जर आमच्या जीवनामध्ये होत आहे, ख्रिस्ताची देवबापाची स्वयंस्फूर्त प्रीती ख्रिस्ताच्या द्वारे आमच्यापर्यंत जर येत आहे, तर त्याचे 5 फायदे होतात असं आम्हाला या ठिकाणी दिसून येतं. आणि त्या 5 फायद्यांकडे मी आज या नाताळाच्या दिवशी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. तयार आहात? पहिला फायदा
काय आहे त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. जेव्हा देवदूत तिच्याकडे आला आणि देवदूत तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. 29 वचन असं म्हणतं, ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागले. आणि 30 वचन असं म्हणतं, देवदूताने तिला म्हटले, मरिये भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पुन्हा त्यानं सांगितलं, पहिली गोष्ट, जेव्हा देवाची कृपा आमच्यावरती व्यक्त करण्यात आलेली आहे, हा ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाच्या दारावर येऊन जेव्हा ठोठावत आहे प्रियानो, तेव्हा तुमच्या आणि माझ्या जीवनामधलं भय निवारण केलं जातं. तुमच्या आणि माझ्या जीवनामधील गोंधळलेली परिस्थिती दूर केल्या जाते. तुमच्या आणि माझ्या मधले संभ्रमित करून टाकणारे जे भय आहेत, त्या भयाची जागा देवाची प्रीती घेते, त्या भयाची जागा देवाची कृपा घेते. देवदूत तिला म्हणाला, भिण्याची गरज नाही, गडबडून जाण्याची गरज नाही, संभ्रमित होण्याची गरज नाही, हे अभिवादन काय आहे असं म्हणून गोंधळून जाण्याची गरज नाही. भिवू नकोस, कारण तुझ्यावर कृपा झालेली आहे. तुला जरी वाटत नाही की तू या कृपेस पात्र आहेस, तुला जरी वाटत नाही की तुझ्या ठाई या कृपेस पात्र होण्यासाठी कुठल्याही प्रकारचे गुणधर्म नाहीत, असं जरी तुला वाटतं, तरी सुद्धा देवाकडून हा बहुसन्मान तुला देण्यात आलेला आहे. आणि म्हणून स्वतःच्या मनातलं भय दूर करून टाक. आज या ठिकाणी तुम्ही आणि मी बसलेलो असताना आम्ही भयानं व्याप्त आहोत का? देवाची कृपा तुमचं भय निवारण करण्यास तयार आहे. ख्रिस्त वैयक्तिकरित्या येऊन तुमचं भय काढून टाकण्यास समर्थ आहे आणि तो उत्सुक आहे. स्वयंस्फूर्तरित्या देव येऊन तुमच्या अंतःकरणातली भीती काढून घेण्यास आज तयार आहे. नाताळ, ख्रिस्ताचा जन्म, देवानं ख्रिस्ताच्या द्वारे व्यक्त केलेली कृपा, प्रीती जी आहे ती आमचं भय काढून घेते. आज तुमच्या मनात भय आहे काय? आर्थिक दृष्टिकोनातलं भय आहे काय? प्रभू येशूला म्हणा, प्रभू येशू माझं हे आर्थिक दृष्टिकोनातलं भय काढून टाक. आज तुमच्या जीवनामध्ये कौटुंबिक भय आणि संभ्रम आणि संशय आणि गोंधळ आणि गडबड निर्माण झालेली आहे काय? प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणो, देवा तू माझ्यावर व्यक्त केलेली ही प्रीती मी स्वीकारतो, माझ्यातली ही गोंधळलेली परिस्थिती तू निवारण कर. आणि देव आज ती करण्यास तयार आहे. भय निवारण करणारी ही प्रीती आहे. जेव्हा देवाची कृपा प्रवेश करते तेव्हा भयाचं निवारण होतं. आज तुमच्या जीवनामध्ये सामाजिक पद्धतीचे किंवा सामाजिक स्तरावरचे गोंधळ आहेत काय? भय आहेत काय? प्रभू परमेश्वराला म्हणू की प्रभू तुझी प्रीती पाहिजे, जेणेकरून हे भय निघून जाईल आणि देव ते भय काढल्याशिवाय राहणार नाही. आज त्या इंगळे ताईंची आपण साक्ष ऐकली. तिने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि ती म्हणाले की घाबरू नकोस, भिवू नकोस, 2 दिवसात तुझा फोन तुला मिळेल. किती मोठा हा विश्वास! आमेन. मिळाला त्याचा फोन. आमेन. आणि त्या आईनं तिला अजून ख्रिस्त जितका पाहिजे तितका माहित नाही, पण तिचे उद्गार त्या पुत्राला, त्या मुलाला हे होते की बाळा भिवू नकोस, काळजी करू नकोस, तुझा फोन तुला भेटेल. साधी गोष्ट आहे. फोन इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, काही हजारांची आहे, परंतु त्याही बाबतीमध्ये त्या ताईनं म्हटलं भिवू नकोस, भिवू नकोस. देवाची कृपा, देवाची प्रीती, देवाची उपस्थिती, ख्रिस्ताची उपस्थिती भय निवारण करते. दुसरी गोष्ट जीवनामध्ये घडत आहे मरियेच्या कृपा प्राप्त झाल्यामुळं, आणि ती काय आहे त्याच्याबद्दलचे काही गोष्टी आपण बघूया. जेव्हा देवाची कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनात येते तेव्हा जीवनाचं केंद्रस्थान येशू बनतो. हॅलो. जेव्हा देवाची कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनात येते तेव्हा आमच्या जीवनाचं केंद्रस्थान या जगातली दुसरी कोणतीही गोष्ट राहत नाही. ख्रिस्त केंद्रित आमचं जीवन बनतं. कसं त्याकडे आपण लक्ष देऊया. 31 वचन असं म्हणतं, पहा तू गरोदर राहशील. पहा तू गरोदर राहशील म्हणजे काय? ख्रिस्ताची सुरुवात तुझ्यामध्ये होणार आहे. ख्रिस्त तुझ्या उदरात निर्माण व्हायला सुरू होणार आहे. ख्रिस्ताचं जीवन आता तुझ्या जीवनात विकसित व्हायला सुरुवात होणार आहे. आता तू एकटी नाहीस, तुझ्यामध्ये ख्रिस्त उपस्थित राहणार आहे आणि तो ख्रिस्त तुझ्यामध्ये वाढत जाणार आहे.
कोण राहील तुझ्या गर्भामध्ये? कोण राहील तुझ्या गर्भाशयामध्ये? खुद्द देव येऊन त्या ठिकाणी वास करेल. येशूचा वास त्या ठिकाणी होईल. ख्रिस्त केंद्रित जीवन बनतं. जेव्हा कृपा आपण स्वीकारतो, कृपेला आपण होकार देतो, तेव्हा देवाची प्रीती जी ख्रिस्ताच्या जन्माद्वारे व्यक्त केलेली आहे त्याची सुरुवात आमच्या जीवनामध्ये होते आणि आमचं जीवन ख्रिस्त केंद्रित बनायला सुरुवात होते. आमच्या मनात, आमच्या अंतःकरणात आज ख्रिस्ताची सुरुवात झालेली आहे काय? ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे काय? ख्रिस्तच विकसित होत आहे काय? ख्रिस्त केंद्रित माझं जीवन आहे काय? ख्रिस्त केंद्रित जीवनामध्ये पहिली बाब आपण बघितली की ख्रिस्ताची सुरुवात होते. त्यामध्ये दुसरी बाब आपण बघूया की 31व्या वचनातच म्हटलेलं आहे की तुला पुत्र होईल, तू त्याचे नाव येशू ठेव. तुला पुत्र होईल. त्याची नुसती सुरुवात तुझ्या गर्भाशयात होणार नाही, तो नुसता तुझ्या गर्भामध्ये राहणार नाही आहे, तर तुझ्याद्वारे तो जगाला व्यक्त होणार आहे. माझ्याकडे लक्ष द्या. ख्रिस्त केंद्रित जीवन जे आहे त्या ठिकाणी नुसता ख्रिस्ताचा विकास होत नाही, ख्रिस्तच वाढत नाही, तर तो ख्रिस्त व्यक्त होतो. तुला पुत्र होईल म्हणजे त्याला तू जन्म देशील, तो पुत्र दिसेल, तुझ्याद्वारे दिसेल, तुझ्याद्वारे जगाला प्रदर्शित होईल. येशू आपल्या जीवनात दृश्य बनतो, दिसून येतो. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. ख्रिस्ती लोक हो, देवाचे प्रिय निवडलेले वेगळे केलेले लोक हो, तुमच्या जीवनात ख्रिस्ताची सुरुवात झालेली आहे काय? आणि जर हो तर मग तो ख्रिस्त तुमच्या जगण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या बसण्यामध्ये, तुमच्या उठण्यामध्ये, तुमच्या गीत गायनामध्ये, तुमच्या मंडळी संती असणाऱ्या संबंधामध्ये, तुमच्या मंडळीप्रती असणाऱ्या ज्या सर्व जबाबदाऱ्या आहेत त्याची पूर्ती करण्यामध्ये, तुम्ही एक ख्रिस्ती व्यक्ती या नात्यानं आपल्या आईवडिलांप्रती, आपल्या नातेवाईकांप्रती, आपल्या समाजाप्रती तुमचं जे काही जबाबदाऱ्या आहेत त्यामध्ये ख्रिस्त व्यक्त होत आहे काय? दृश्य आहे काय ख्रिस्त? मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही जर प्रीती करू शकत नाही तर ख्रिस्त तुमच्या ठाई नाही. तुम्ही जर क्षमा करू शकत नाही तर ख्रिस्त तुमच्या ठाई नाही. तुम्ही अजूनही लोकांसंती अबोला धरून विशिष्ट व्यक्ती समोर आल्यानंतर तोंड फुगवून कोपऱ्यात जाऊन बसता काय? ख्रिस्त आमच्या ठाई नाही. कारण आम्ही पुढच्या व्यक्तीला क्षमा करू शकत नाहीये. ख्रिस्त दृश्य स्वरूपात उपस्थित नाही. तिसरी गोष्ट, जेव्हा ख्रिस्त केंद्रित जीवन बनतं तेव्हा काय घडतं? त्याचे नाव तू येशू ठेव. काल रात्री आपण बघितलं, येशू या नावाचा शब्दशः अर्थ आहे सुटका करणारा, सोडविणारा, तुम्हाला आणि मला पापापासून मुक्ती देणारा, पापापासून क्षमा देणारा. ख्रिस्त केंद्रित जीवन जे आहे ते आम्हाला सुटका देणाऱ्याला व्यक्त करता येऊ देत. हा जो ख्रिस्त आमच्या ठाई वसतो तो पापांपासून उपलब्ध असणारी जी सुटका आहे ती आमच्या जीवनातून व्यक्त करतो. येशू म्हणजे तारण, येशू म्हणजे सुटका, येशू म्हणजे मुक्ती, येशू म्हणजे उद्धार, येशू म्हणजे आमच्या आतापर्यंतच्या जीवनात झालेल्या सर्व पापांची क्षमा प्राप्त होऊन सार्वकालिक जीवनाची शाश्वती प्राप्त होणे. हे आहे येशू. सुटका, सोडवणूक, ख्रिस्त केंद्रित जीवनाचं तिसरं महत्व. चौथी बाब, तो थोर होईल. जेव्हा येशू केंद्रित जीवन आमचं बनतं, तो विकसित होतो, तो दृश्य होतो, त्याची सुटका जाहीर केली जाते, त्याच्यापासून प्राप्त होणारं तारण जाहीर केलं जातं, तेव्हा तोच महान असा आमच्या जीवनामध्ये असतो. मी स्वतःला महान करण्याच्या नादी लागत नाही. मी किती उत्कृष्ट आहे हे दाखवण्याच्या मागे आम्ही लागत नाही. मी इतरांपेक्षा किती वरचढ आहे हे आम्ही दाखविण्याच्या मागे लागत नाही. तर सर्व मान, महिमा आणि गौरव आमच्या ठाई वसणाऱ्या ख्रिस्ताला आम्ही देऊ लागतो. आमेन. सर्व मान, महिमा आणि गौरव आमच्या ठाई वसणाऱ्या त्या ख्रिस्ताला आम्ही देतो. म्हणजे त्याला आम्ही थोर करतो. मी जो काही आहे तो त्या ख्रिस्तामुळे आहे. मी जो काही आहे, मी जिवंत आहे तर ख्रिस्तामुळे आहे. मी जगतो तर ख्रिस्तामुळे जगतो. मी मरतो तर त्या ख्रिस्ताजवळच जाणार आहे. आणि म्हणून त्या ख्रिस्ताला आम्ही थोर करतो, त्या ख्रिस्ताला मान, महिमा आम्ही देतो. पाचवी बाब, पुढं असं म्हटलेलं आहे, त्याला परात्पराचा
पुत्र म्हणतील. 35व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. प्रियानो, जेव्हा ख्रिस्त आमच्या ठाई वसतो तेव्हा तो ख्रिस्त आमच्याद्वारे जगाला देवाची ओळख करून देतो. नीट लक्ष द्या मी काय म्हणत आहे. जेव्हा ख्रिस्त आमच्या ठाई वसतो आणि आम्ही ख्रिस्त केंद्रित जीवन जगत आहोत तेव्हा आमच्याद्वारे देवाची ओळख जगाला करून दिल्या जाते. आमच्याद्वारे कोणाची ओळख करून देत आहोत आम्ही? मी किती महान आहे, माझ्या ठाई किती कलागुण दान आहेत हे व्यक्त करण्याच्या नादात आम्ही आहोत की माझ्या ठाई वसणाऱ्या ख्रिस्त हा देवाकडे अंगुली निर्देश करतो, देवाकडे आम्हाला नेतो, हे आमच्या जीवनातून घडत आहे. प्रश्न विचारूया. 6वी गोष्ट 32व्या वचनामध्ये आणि 32 आणि 33 वचन अशा रीतीने म्हणतं, तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल. देवाचं राज्य आमच्यात सुरू होतं. जेव्हा ख्रिस्त केंद्रित जीवन आहे त्यावेळेस देव राजा आहे, येशू राजा आहे आणि आम्ही त्याची प्रजा आहोत. देवाचं वचन असं म्हणतं की हा ख्रिस्त जो मरियेच्या ठाई जन्माला येणार आहे त्याला देव दाविदाचं राजासन देणार आहे. तो राजा आहे, त्याचं राज्य सुरू होतं. खालच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे याकोबाच्या घराण्यावर तो युगानुयुग राज्य करेल. आणि त्याचं हे प्रस्थापित झालेलं राज्य तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये असतं आणि हे युगानुयुगासाठी आहे, थोड्या वेळासाठी नाही. इकडून आलं, थोडा वेळ देवाच्या राज्यात राहिलं, मग पुन्हा मोह आला की मग सैतानाच्या राज्यात जायचं. तिकडून सैतानाच्या राज्यात संकट आले की वापस इकडे देवाच्या राज्यात यायचं. इकडे देव 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 करायचं आणि मग पुन्हा डोक्यामध्ये अंतःकरणामध्ये मात चढला की पुन्हा उधळ्या पुत्रासारखं वापस सैतानाकडे जायचं आणि मग सैतान जे जगिक सुख देतो ते उपभोगायचे. पुन्हा काही दुःख झालं की वापस देवाकडे जायचं. नाही, असं जीवन नाही. ज्या अंतःकरणामध्ये देवाचं राज्य सुरू झालेलं आहे ते युगानुयुगासाठी आहे. ते घडीक इकडे घडीक तिकडे असं राहण्यासाठी नाही, ते कायम स्वरूपी असल्या प्रकारचं आहे. प्रिया, ते कायम स्वरूपाचं आहे. 33व्या वचनाचं शेवट असं म्हणतो, त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये जे देवाचं राज्य सुरू झालेलं आहे ते घडी घडी त्याचा अंत होतो का? वारंवार ते सुटतं आणि बंद करतो. आपण टीव्ही बंद केल्यासारखं रिमोटने ते बंद करून टाकतो का? फोनची चार्जिंग संपल्यासारखं आम्ही मृतवत होतो का त्या राज्याप्रती? तसं जर असेल तर ते देवाचं राज्य नाही, तुमच्या स्वतःच्याच मनचं राज्य तुमच्या अंतःकरणावर सुरू आहे. तुमचा स्व जो आहे तो त्या खुर्चीवरती अतिशय प्रभावीरित्या बसलेला आहे. परंतु त्या खुर्चीवरती, अंतःकरणाच्या खुर्चीवरती येशूला बसू द्या. हे आहे ख्रिस्त केंद्रित जीवन. कृपा जेव्हा देवाची होते तेव्हा आमचं जीवन ख्रिस्त केंद्रित बनतं आणि त्या ख्रिस्त केंद्रित जीवनाचे 6 पैलू आता मी तुमच्या समोर मांडले. परंतु आम्ही ख्रिस्ताची कृपा, देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये जेव्हा प्रवेश करते त्याबद्दलच्या 2 गोष्टी आम्ही बघितल्या. पहिली गोष्ट भयाचं निवारण होतं. दुसरी गोष्ट जीवनाच्या केंद्रस्थानी येशू बसतो. तिसरी गोष्ट जी आहे, देवाची कृपा झाली म्हणजे दैवी यंत्रणांद्वारे आमच्या जीवनात कार्य घडायला लागतं. मानवीय प्रस्थापित ऐतिहासिक यंत्रणा आम्हाला उचलून बाजूला ठेवाव्या लागतात. जेव्हा देवाचं राज्य आहे तेव्हा देवाच्या यंत्रणेनं काम चालेल. कसं, त्याकडे आपण लक्ष देऊया. वचन 34 आणि 35 या ठिकाणी ते स्पष्ट करून सांगितलेलं आहे. मरियेनं देवदूताला म्हटलं की हे कसं होईल, मला पुरुष ठाऊक नाही, माझं लग्न झालेलं नाही, मी कुठल्या पुरुषासंती शरीरानं एकत्र झालेली नाही, मग मला पुत्र कसा काय होईल, मी गरोदर कशी काय राहील. मानवीय तिचे विचार आहेत आणि योग्य विचार आहेत आणि तिनं ते देवदूताला विचारले. परंतु देवदूताने तिला सांगितलं की नाही, हे पवित्र आत्म्याद्वारे तुझ्या उदरात घडवून आणल्या जाईल. परात्पर देव चमत्कार तुझ्या उदरामध्ये करेल. तू मनुष्य प्राणी आहेस, मात्र तू मर्यादित आहेस, देव अमर्याद आहे. तो अमर्याद देव शब्द मात्र बोलतो आणि सृष्टीची निर्मिती होते. तो अमर्याद देव मृत झालेल्या व्यक्तीला उठ म्हणतो आणि तो व्यक्ती परत जीवनात वापस येतो.
देव मातीच्या घडलेल्या पुतळ्याच्या नाकात श्वास फुंकतो आणि तो जीवधारी बनतो. देवाच्या मुखामध्ये सामर्थ्य आहे. तो मरियेच्या उदरात येशूची निर्मिती करू शकत नाही काय? निश्चित करू शकतो, निश्चित करू शकतो. या आधीचाच वृत्तांत आहे, त्याच्याकडे आपण येणारच आहोत. तिसरी महत्वाची बाब, जेव्हा देवाची कृपा आमच्यावरती होते तेव्हा मानवीय यंत्रणांद्वारे आमचं जीवन चालत नाही, तर दैवी यंत्रणांद्वारे आमचं जीवन चालतं. तुम्हाला जुन्या करारामधली ती विधवा स्त्री आठवत असेल. ती अलिशाकडे गेली आणि ती म्हणाली की महाराज माझ्यावर दया करा, मी फार संकटात आहे, मी फार त्रासात आहे, मी काय करू? अलिशा तिला म्हणाला तुझी अडचण काय? तिने सांगितलं की मला 2 लेकरं आहेत, मुलं आहेत आणि माझा पती मरून गेलेला आहे. तो मरण्याआधी त्यानं बरंच कर्ज करून ठेवलेलं आहे आणि आता सावकार लोक माझ्या मुलांना घेऊन जातील आणि कर्ज फिटेपर्यंत त्यांना राबवून घेतील. मला सुटका पाहिजे. अलिशा म्हणाला तुझ्या घरात काय आहे? ती म्हणाले माझ्या घरात थोडंसं तेल आहे. अलिशानं तिला सांगितलं की आपल्या घरामध्ये जा, जेवढे भांडे असतील तेवढे सर्व भांडे जमा कर, शेजारच्या पाजारच्यांकडून सुद्धा भांडे गोळा करून आण आणि त्या प्रत्येक भांड्यामध्ये तुझ्याजवळ असलेल्या तेलाच्या कुपीतून ओतत जा. ती स्त्री गेली, तिनं देवाच्या दासावरती विश्वास ठेवलेला आहे. देवाच्या दासाच्या मुखातून निघणारं देवाचं वचन तिनं स्वीकारलेलं आहे. ती गेली आणि भांडे तिनं भरायला सुरुवात केली. एक भांड भरलं तरी तिच्या जवळच्या कुपीतलं तेल संपलेलं नाही. दुसरं भांड भरलं तरी तिच्या जवळच्या कुपीतलं तेल संपलेलं नाही. तिसरं भांड भरलं, चौथं भांड भरलं, तिच्या घरातले सर्व भांडे तिनं त्या तेलानं भरले. शेजारच्या पाजारच्यांकडून मागून आणलेले सुद्धा सर्व भांडे तिनं त्या तेलानं भरले. आणि ती आता म्हणाली की माझ्या जवळ आता भांड उरलेलं नाही, शिल्लक राहिलेलं नाही. ते देवाच्या दासाकडे परत गेले आणि तिनं सांगितलं की महाराज आता मी काय करू? तो म्हटलं ते तेल विक आणि तुझं कर्ज फेड. आमेन. देवाची दैवी यंत्रणा जेव्हा आम्ही कृपेला स्वीकारतो तेव्हा आमच्या जीवनात कार्यरत होते. मात्र तुम्ही आणि मी, आम्ही आमच्या अवतीभोवतीच्या आमच्या मनांवर, आमच्या बुद्धीवर, आमच्या अंतकरणावर, आमच्या विचारसरणीवर पडलेल्या प्रभावामुळं देवाच्या कामाला देवाच्या नजरेनं बघू शकत नाही आणि म्हणून आम्ही मर्यादित राहतो. देवाला आद्यस्थान आम्ही देत नाही, देवाच्या कृपेला कार्य आम्ही करू देत नाही, देवाच्या यंत्रणेला कार्य आम्ही करू देत नाही. आम्ही एका बाजूला म्हणतो देवा तूच पाहून घे आणि दुसरीकडे आमचे प्रयत्न सुरूच आम्ही ठेवतो. प्रियानो, जेव्हा आम्ही देवाला म्हणतो की देवा आता तू हे पाहून घे, तेव्हा तुमचे प्रयत्न बंद करा, तेव्हा तुमचे प्रयत्न बंद करा आणि देव काय करतो याची तुम्हाला उत्तर भेटेपर्यंत वाट बघा आणि देव उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. आमेन. तुम्ही अनुभवलेले आहेत देवाची उत्तर, तुम्ही अनुभवलेली आहे ही देवाची यंत्रणा, तुम्ही अनुभवलेलं आहे हे देवाचं कार्य. देव कुठूनही कसंही करून तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्यास समर्थ आहे. त्याच्या दैवी यंत्रणेच्या अंतर्गत तो तुमच्या जीवनात यश आणायला तयार आहे. प्रियानो, आमेन. एस्तेरचं उदाहरण आम्हाला आठवत असेल. एस्तेर राणी बनलेली होती आणि तिच्या सर्व यहुदी लोकांचा नायनाट करण्याचं हामानाने ठरवलेलं होतं. स्वाक्षरी राजाची त्याच्यावरती झालेली होती. हुकुमनामा निघालेला होता की आपल्या देशामधल्या, आपल्या राज्यामधल्या सर्व यहुद्यांचा विशिष्ट दिवशी शिरच्छेद करण्यात यावा. एस्तेर म्हणाले आपण प्रार्थना करू आणि उपास करू. त्यांनी प्रार्थना केली, उपास केला आणि देवबापानं त्याच्या दैवी यंत्रणेमध्ये ते षडयंत्र असं काही उलटून टाकलं की ज्या फासावर मर्दखयाला लटकवण्याचा हामान विचार करत होता प्रियानो, त्याच फासावरती हामानाला स्वतःला लटकावं लागलेलं आहे. ज्या यहुद्यांचा या पृथ्वीच्या पाठीवरून नायनाट करून टाकण्याचं मोठं षडयंत्र त्या हामानानं रचलेलं होतं, तसं पाऊल उचलणाऱ्या प्रत्येकाचा नाश त्या ठिकाणी झालेला आम्हाला दिसतो. दैवी यंत्रणा, देवाची कृपा जेव्हा कार्य करते तेव्हा दैवी यंत्रणेद्वारे कार्य होतं. आम्हाला आमच्या मानवी यंत्रणांना बाजूला ठेवावंच लागेल. तुमच्या जीवनामध्ये कोणतीही कठीण गोष्ट तुम्हाला असू द्या प्रियानो,
देवबापाच्या समोर नतमस्तक व्हा, लीन आणि नम्र व्हा, आणि देव ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. माझ्या जीवनामध्ये मी अनेक असल्या प्रकारच्या साक्षी देऊ शकतो. माझ्या पाळकीय जीवनामध्ये अनेक साक्षी मी अशा रीतीने देऊ शकतो की ज्या ठिकाणी व्यक्तींनी, लोकांनी देवाच्या यंत्रणेवरती विश्वास ठेवला आणि ते उत्तर प्राप्त करते झाले. एक बहीण आहे, नाव तिचं सांगणार नाही, ती तिच्या पतीसाठी प्रार्थना करत असे. तिचा पती तिला रोज मारत असे, तिचा पती तिला बेदम झोडपून काढत असे. आमच्या डोळ्यांनी आम्ही तिचे डोळे आणि तोंड सुजलेलं, काळं निळ झालेलं बघितलेलं आहे. ती म्हणाली, बाळक साहेब काय करू? म्हटलं याला एकच उत्तर आहे, प्रभूच्या समोर लीन होऊन प्रार्थना करत जा. ती प्रार्थना योद्धा बनली. तिनं आपल्या गुडघ्यावर जाण्याचं ठरवलं. तिनं उपास आपल्या नवऱ्यासाठी केले, तिनं प्रार्थना आपल्या नवऱ्यासाठी केले. आणि मला तुम्हाला सांगू द्या, काही दिवसांपूर्वी मला त्या माणसानं स्वतः साक्ष दिले की माझ्या पत्नीच्या प्रार्थनांमुळं एक दिवस माझ्या जीवनात असा आला की त्या दिवसापासून मला दारूची घृणा निर्माण झालेली आहे, दारूचा वीठ निर्माण झालेला आहे. मी दारू पित नाही, मी अजून तंबाखू सोडलेली नव्हती, मी तंबाखू सुद्धा माझ्या पत्नीच्या प्रार्थनांमुळे सोडून दिलेली आहे. देवाची यंत्रणा कार्यरत होते जेव्हा देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये कार्य करते. आज तुमच्या जीवनात प्रश्न आहेत काय? आज तुमच्या जीवनामध्ये अडचणी आहेत काय? आज तुमच्या जीवनामध्ये डोंगरा एवढाले मोठे यक्ष प्रश्न असतील, प्रार्थना करा. देवाच्या कृपेला तुमच्या जीवनात कार्य करू द्या, देवाच्या यंत्रणेला तुमच्या जीवनामध्ये कार्य करू द्या. आणि मला तुम्हाला सांगू द्या, उत्तर भेटल्याशिवाय राहणार नाही, उत्तर भेटल्याशिवाय राहणार नाही. आनंद वाटतो का हे ऐकून? तुम्ही देवाची स्तुती करू शकता, देवाला धन्यवाद तुम्ही आणि मी देऊ शकतो ह्या गोष्टीसाठी. चौथी गोष्ट काय आहे? चौथी आणि पाचवी, आणि मग माझं संपणार आहे. चौथी गोष्ट अशी आहे, 36व वचन अशा रीतीने म्हणतं, पहा तुझ्या नात्यातली अलिशिबा, हिलाही म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे, आणि जिला वांज म्हणत तिला हा 6वा महिना आहे. नीट लक्ष द्या, या गोष्टीच्या आधी गोष्ट ती घडत आहे. जखर्या आणि अलिशिबा हे म्हातारे झालेले होते, परंतु त्यांना पुत्र नसल्यामुळं, लेकरं बाळ नसल्यामुळं ते प्रार्थना करत असत, ते याज्ञिकी करत असत आणि प्रार्थना करत असत. आणि एक दिवस देवाचा दूत, हाच देवदूत, गब्रिएलच देवदूत त्याला प्रकट झाला आणि त्याला सांगितलं की तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे, तुझी पत्नी गर्भवती राहील आणि तिला बाळ होईल, त्याचं नाव योहान तुम्हाला ठेवायचं आहे. योहान येशू ख्रिस्तापेक्षा 6 महिन्याने मोठा होता. या 26व्या वचनाची जर सुरुवात तुम्ही बघितली तर नंतर 6व्या महिन्यात अशा शब्दानं त्या वचनाची सुरुवात होते. परंतु त्याच्या आधी जर तुम्ही गेला 24व्या वचनात, तर ही अलिशिबा गरोदर राहिल्यानंतर 5 महिने एकांतवासात राहिल्याचा उल्लेख आहे. ही वांज होती, तिला पुत्र होऊ शकत नव्हता, तिला लेकरूबाळ होऊ शकत नव्हतं, परंतु त्यांनी प्रार्थना करायचं थांबवलं नाही. त्यांनी प्रार्थना केली आणि देवबापानं त्यांच्या उदरामध्ये बाळ दिलेलं आहे. आणि ते काही साधं सुद्धा बाळ नव्हतं, ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुढं चालून प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यासाठी वाटा सरळ करणारं ते लेकरू होतं. एलियाच्या आत्म्यानं भरलेलं, देवाच्या आत्म्यानं भरलेलं ते लेकरू होतं. आता या ठिकाणी चौथी गोष्ट जी आम्ही शिकत आहोत, आम्ही बघण्याचा प्रयत्न करत आहोत, ती ही आहे की जेव्हा देवाची कृपा आमच्यावरती होते आणि आम्ही तिचा स्वीकार करतो, तेव्हा विश्वास ठेवण्या योग्य पुरावे सुद्धा ती कृपा आम्हाला देते. ही देवाची कृपा विश्वास ठेवण्या योग्य पुरावे आम्हाला देते. मरियेला प्रश्न पडला होता की हे कसं काय होईल? देवदूताने तिला सांगितलं की हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे, हे परात्पर देवाचं कार्य आहे, आणि तुला पुरावा म्हणून सांगतो, ही तुझी नातलग अलिशिबा जी वांज होती, जी म्हातारी झालेली आहे, या म्हातारपणामध्ये तिला लेकरू होऊ शकत नाही, पण मला तुला सांगू दे मरिये की तिच्या ठाई आता गर्भ आहे, ती 6 महिन्याची गर्भवती आहे. आमेन. देव तुम्हाला आणि मला जेव्हा आमच्यावर तो कृपा करतो, तेव्हा आम्हाला विश्वास ठेवण्या योग्य पुरावे सुद्धा देतो. आणि मला तुम्हाला सांगू द्या, आज तुम्ही आणि मी विश्वास ठेवण्या योग्य पुराव्यांनी भरलेले आहोत, विश्वासाच्या कथांनी आम्ही भरलेले आहोत. इब्री लोकास पत्र म्हणतं की आम्ही त्या विश्वासाच्या मेघांनी वेढलेले आहोत. त्या विश्वासानं जीवन जगणाऱ्या लोकांच्या अनेक
गोष्टी आम्हाला इब्री लोकाशपत्रामध्ये सापडतात. संपूर्ण बायबल उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत बघा, देवाच्या विश्वासानं भरलेले लोक आहेत आणि या विश्वासयोग्य पुराव्यांनी हे बायबल परिपूर्ण आहे. आम्ही पुरावे नाही असं म्हणूच शकत नाही. मंडळीमध्ये बघा, आपल्या अवतीभोवती बघा, आपल्या नातेवाईकांमध्ये बघा, आमच्या शेजारच्या पाजारच्या मंडळांमध्ये बघा, ठिकठिकाणी देवबाप कार्य करत आहे आणि त्याच्या सर्व शक्तिमानतेचे पुरावे आमच्या अवतीभोवती जिवंत फिरत आहेत प्रियानो. आणि म्हणून आम्ही पुराव्या विना नाही, पुराव्या विना नाही. पुरावे देवबाप आम्हाला देतो, विश्वास ठेवण्यायोग्य पुरावे आम्हाला देतो. तुम्हाला पुरावे पाहिजेत का? बायबल वाचा. तुम्हाला पुरावे पाहिजे का? मरियचं जीवन वाचा. तुम्हाला पुरावे पाहिजे का? अलिशिबेचं जीवन वाचा. तुम्हाला पुरावे पाहिजे का? पाऊलाचं जीवन वाचा. तुम्हाला पुरावे पाहिजे का? पेत्राचं जीवन वाचा. अहो, या देवबापानं या होळीमध्ये बसलेल्या या पेत्राला म्हटलं की बाहेर ये आणि पाण्यावर चालू लाग, आणि तो पाण्यावरती चालू लागला. प्रभू येशू ख्रिस्त जसा पाण्यावर चालत होता तसा हा पेत्र सुद्धा पाण्यावर चालला. पुरावे पाहिजे का? बायबल वाचा. मोशेचं जीवन चरित्र वाचा. मोशे त्याच्या मागे हे 20 लाख यहुदी लोक घेऊन मिस्रातून बाहेर निघालेला आहे. मागे मिस्राचं सैन्य घोडदौड करून त्यांची कत्तल करण्यासाठी येत आहे. समोर समुद्र ठाकलेला आहे आणि आता काय करावं त्याला माहित नसताना देव त्याला म्हणतो, तुझ्या हाती काय आहे? तो म्हणतो, माझ्या हाती काठी आहे. देवबाप त्याला म्हणतो, ती काठी समुद्रावर उगार. आणि जेव्हा विश्वासानं समुद्रावर तो मोशे काठी उगारतो, त्या समुद्राचं पाणी दुभांगतं. आणि देवाचं वचन आम्हाला शिकवतं प्रियानो की ते 20 लाखापेक्षा जास्त लोक मोशेच्या मागे मागे त्या दोन्ही बाजूला थांबलेल्या पाण्याच्या मधून कोरड्या भूमीवरून पलीकडे गेले. आमेन. पुरावे पाहिजेत का? बायबल वाचा. पुरावे पाहिजे का? बायबल वाचा. दाविदाची गोष्ट तुम्हाला आणि मला माहित आहे. दावीद छोटासा मुलगा होता, सुकुमार होता. त्याच्या समोर हा 6-6.5 हाताचा बलाढ्य अतिशय कसलेला योद्धा गल्ल्यात उभा असताना दावीद त्याच्या समोर उभा राहून म्हणाला, तू माझ्या देवाची खिल्ली करतोस काय? तू माझ्या देवाची छितू करतोस काय? आज तोच देव मला तुला ठार करण्यास सहाय्य करणार आहे आणि मी तुझं डोकं तलवारीनं आज वेगळं करणार आहे. त्याच्याजवळ तलवार सुद्धा नव्हती. आणि काय घडलेलं आहे? नदीतले गोटे घेऊन दावीद त्याच्याकडे गेलेला आहे. एकाच गोट्या हा गल्ल्यात धाराशाही झालेला आहे आणि दावीदानं जाऊन त्याचं डोकं वेगळं केलेलं आहे. पुरावे पाहिजेत का? बायबल पुराव्यांनी भरपूर आहे. पुरावे पाहिजे का? मंडळ्या या पुराव्यांनी भरपूर आहे. जेव्हा देवाची कृपा आमच्यावरती होते तेव्हा प्रियानो अशक्य प्राय गोष्टीतून देव आम्हाला आमच्या जीवनात कशा गोष्टी शक्य करून दाखवतो याचे पुरावे देव आम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. 5वी आणि शेवटची गोष्ट मी तुमच्या समोर सादर करतो आणि मग मी थांबणार आहे. आम्ही बघत आहोत देवाची कृपा जेव्हा मानवावरती होते तेव्हा होणारे फायदे किंवा तेव्हा घडणाऱ्या बाबी. पहिली बाब आम्ही बघितली की देवाची कृपा जेव्हा आमच्यावर होते तेव्हा आमच्या जीवनातील भयाचं निवारण होतं. दुसरी गोष्ट आम्ही बघितली की देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये झाली म्हणजे आमचं जीवन हे येशू केंद्रित होतं. तिसरी गोष्ट, देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये झाली म्हणजे दैवी यंत्रणांद्वारे कार्य घडतं. मानवी प्रस्थापित यंत्रणा आम्हाला बाजूला सोडून द्याव्या लागतात. चौथी बाब, देवाची कृपा झाली म्हणजे तो विश्वास ठेवण्यायोग्य पुरावे सुद्धा आम्हाला पुरवते. आणि 5वी आणि महत्वाची गोष्ट काय म्हटलेलं आहे त्याकडं लक्ष द्या प्रियानो. 5वी बाब, देवाची कृपा जेव्हा तुमच्या आणि माझ्यावर होते तेव्हा देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यास ती आम्हाला सहाय्य करते. जेव्हा देवाची कृपा तुमच्या आणि माझ्यावर होते तेव्हा देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यास ती तुम्हाला आणि मला मदत करते. कसं काय सिद्ध होतं देवाच्या वचनातून बघूया. 37 आणि 38 वचन काय म्हणतं बघा. 37व्या वचनामध्ये देवदूत पुरावा देत असताना पुढे जाऊन असं म्हणतो, देवाला काहीच अशक्य होणार नाही. आपण सगळेजण सहमत आहात का माझ्या संगती? जे लोक सहमत आहेत त्यांनी आपला उजवा हात वर करून म्हणा, देवाला काहीच अशक्य होणार नाही. वर करून म्हणा, खात्रीलायकरित्या म्हणा. जर तुमचा विश्वास असेल तर हात पूर्ण उंच करून म्हणा, देवाला काहीच अशक्य होणार नाही. जोराने म्हणूया, विश्वास असल्यासारखं म्हणूया. भूक लागलेली आहे मला माहित आहे तरी सुद्धा जोराने म्हणूया, देवाला काहीच अशक्य होणार नाही. देवाला काहीच अशक्य होणार नाही.
मग मरिया काय म्हणते त्याच्याकडे लक्ष द्या. तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. तिनं देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवलेला आहे. जी कृपा तिच्यामध्ये कार्यान्वित झालेली आहे त्या कृपेचा लाभ तिला असा झालेला आहे की विश्वास योग्य पुरावा तिला देण्यात आलेला आहे आणि शेवटी सांगण्यात आलेलं आहे की देवाला कोणतीच बाब अशक्य नाही, कोणतीच बाब अशक्य नाही. आणि देवापानं ते शक्य करून दाखवलेलं आहे. मरिया म्हणाले, अशा देवाची मी भक्त आहे ना, असा देव मला माहित आहे ना, असा देव ज्याला कोणतीच गोष्ट अशक्य नाही, असा सर्व सामर्थ्यशाली देव जो आहे त्याच्या सामर्थ्यावर मी विश्वास ठेवते. आणि देवदूता तू सांगितल्याप्रमाणे मला होऊ दे, मला होऊ दे, मला होऊ दे. आणि ते येशूसाठी उभी राहिलेली आहे. तिनं त्या येशूला 9 महिने आपल्या उदरात बाळगलेला आहे. तिनं त्या येशूला जन्माला घातलेला आहे. तिनं त्या येशूला सेवा करताना बघितलेलं आहे. तिनं त्या येशूला फटके खाताना बघितलेलं आहे. तिनं त्या येशू संती दुःख सहन केलेलं आहे. येशूची शारीरिक माता ती होती. ती काय देवाची आई नव्हती. आपल्या अवतीभोवती असणारे काही पंथ मरीचं दैवीकरण करतात. मरियच नाही, ती स्वतः देव नव्हती, ती फक्त मानव होती. ती काय देवाची आई नव्हती. देवाला कोणी आई नाही, देव स्वतःहून स्वतः आहे. येशूची शारीरिक आई ती बनली, एक माध्यम ती बनली. तुम्ही आणि मी सुद्धा देवाच्या कृपेनं आज ते माध्यम बनण्याकरता देव आम्हाला म्हणत आहे, अहो कृपा पावलेल्याने. आज आम्ही त्या कृपेचा स्वीकार करायला तयार आहोत का? जर आहोत प्रियानो, त्या कृपेचा स्वीकार जर करायला तयार आहोत तर तुमच्या आणि माझ्या जीवनातलं भय गेल्याशिवाय राहणार नाही. जर आम्ही आज त्या कृपेचा स्वीकार करायला तयार आहोत तर येशू केंद्रित जीवन आमचं झाल्याशिवाय राहणार नाही. जर त्या कृपेचा स्वीकार करायला आम्ही तयार आहोत तर आमच्या जीवनामध्ये दैवी यंत्रणांद्वारे कार्य झाल्याशिवाय राहणार नाही. जर त्या कृपेचा स्वीकार आम्ही करतो तर विश्वास ठेवण्यायोग्य पुरावे देव आम्हाला वर्षेवर देईल, वारंवार देईल. आणि आम्हाला ऐकायला येईल, आमच्या अंतकरणातून आरोळी येईल की देवाला काहीच अशक्य होणार नाही. आणि जर देवाची कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये झालेली आहे तर मग आम्ही म्हणू शकू, तुझ्या सांगण्याप्रमाणे मला हो. आमेन. ये ख्रिस्ता माझ्या अंतकरणात वस, ये ख्रिस्ता माझ्या अंतकरणामध्ये जग, ये ख्रिस्ता माझ्याद्वारे व्यक्त हो, ये ख्रिस्ता माझ्याद्वारे जगला जा, तुला पाहिजे ते माझ्या जीवनातून करून घे. आणि देव करून घेतल्याशिवाय राहणार नाही. आमेन. आज जर तुमची तयारी आहे, किती लोकांना या कृपेला सन्मान द्यायला आज आवडेल. मरियेनं त्या कृपेला सन्मान दिलेला आहे प्रियानो, दिला की नाही? आता बोला, तुम्ही बोला माझ्या संती. मरियेला देवानं सन्मानित केलं आणि मरियेनं देवाला सन्मान दिलेला आहे, दिला की नाही? आज तुम्ही देवाला सन्मान देऊ इच्छिता का? या नाताळाच्या दिवशी, या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या दिवशी जर तुम्ही आज देवाला सन्मान देऊ इच्छिता प्रियानो, आपला हात वर करा. मला देवाला सन्मान द्यायचा आहे. मला देवा तू सांगितल्याप्रमाणे मला हो. जोऱ्याने म्हणा, देवा तू सांगितल्याप्रमाणे मला हो. अजून विश्वासानं म्हणूया, मोठ्यानं म्हणूया, देवा तू सांगितल्याप्रमाणे मला हो. आपण उभं राहूया. प्रभू परमेश्वराने तुमच्या मुखातून निघलेले शब्द ऐकलेले आहेत. प्रभू परमेश्वराने तुमच्या अंतकरणापासून आलेले तुमची प्रार्थना आणि तुमचं अभिवचन आज ऐकलेलं आहे. आज या नाताळाच्या दिवशी, आज या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या दिवशी पुन्हा एक वार नव्यानं समर्पण प्रभू परमेश्वराला करू आणि येशूला म्हणू, देवाला म्हणू की येशूला माझ्याद्वारे व्यक्त कर, येशूला माझ्याद्वारे व्यक्त कर, येशूला माझ्याद्वारे जगापर्यंत पोहोचव. आणि देव ते केल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझं गौरव करतो, कारण तू आमचा अद्भुत देव आहेस, आमच्यावरती कृपा करणारा देव आहेस. प्रभू, त्या कृपेचे आम्ही लायक नाही, तुझ्या प्रीतीचे आम्ही लायक नाही. आम्ही प्रभू पापानं व्याप्त असे असल्यानं सुद्धा तू आम्हा निर्मितीवरती, पापिष्ट निर्मितीवरती प्रभू स्वयंस्फूर्तरित्या तू प्रीती केलेली आहेस. आणि देवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माद्वारे, जीवनाद्वारे, मरणाद्वारे, पुनरुत्थानाद्वारे ती तू व्यक्त केलीस. आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझं गौरव करतो आणि तुला मागतो प्रभू, मरियेनं जसा तुझ्या कृपेला सन्मान दिलेला आहे,
आज मंडळ या नात्यानं तुला समर्पित होतो आणि तुला मागतो, तुझं गौरव आमच्याकडून तर करून घे. प्रार्थना तुझा पुत्र येशू याच्या नावाने केले म्हणून तू ऐक. आमेन. आपण सर्वजण खाली बसूया. सर्वांना पुन्हा एकदा सलाम. या नाताळाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.